बसा इथं इथं या चला पिऊन आलेत मारणाचं बसा बसा इथं खाली अहो खाली बसा ना बाजार नाही आणला काय नाही आणला कुणी हाणलं काय सांगा तुला अहो कुणी बाईने हाणलंय का मला काय केलंय तुम्ही बाया चला बरं चला ती तुझा मुडदा बसवला असा काय झालंय का म्हणून हाणलंय तिने तुम्हाला काय झालं माहितीये तुला हा मग गेलो बाजारला हा बाजारला गेलो हा आणि ती बाई म्हणत होती की चुका घ्या चुका 10 रुपयाला चुका हा मग चुका घ्या चुका 10 रुपयाला चुका मला काय ऐकू आलं मला ऐकू आलं ती बाई म्हणती मुका घ्या मुका 10 रुपयाला मुका आणि मग मी गेलो तिच्यापाशी गेलो मी खिशातून 50 रुपयात नोट काढली आणि त्या बाईच्या हातात दिली आणि त्या बाईला म्हणलं बाई हे घ्या 50 रुपये आणि मला 5 मुके द्या अगं तुमची काय आरती काढीन ती आरती काढीन ती मला जाईनी मग जास्त हाणे पाहिजे तुम्हाला मग पूजा करीन काय ती तुमची पाय धरून म्हणे घे बाबा घे 50 रुपये ले द्यायला मग तिचा नवरा आला आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं की मला मुके मागवते म्हणून आणि तिच्या नवऱ्याला हाणलं मला त्याच्या काय त्या बायाने मुका तर नाही दिला पण तिच्या नवऱ्याला नुसता मुका मार दिला मग जास्त मारा पाहिजे तुम्हाला जास्त कोण देईल मुका तुम्हाला चुका मागितलं तर मुका तुम्ही चुका घ्या म्हणत होते चुका तुम्ही मुका 10 रुपयाला तुम्हाला सुधरत आहे का कोण काढतो माणूस हे करतोय म्हणून डोळा बघते तुला त्यांनी हे डोळा फोडा पाहिजे होता मग तुझ्या मला सगळं झालं असतं ना मग त्या बाळाला कशाला म्हणायचं चुका द्या म्हणायचं मुका कशाला द्या म्हणायचं आधी ऐकायचं दारू जशी प्यायची कमी करावं मी तुम्हाला म्हणते ना आता मला तरी काय माहित मला तर साहेब मी गेलो त्या बायाकडे मुका मागायला मग घ्यायचा ना मुका मारायला पाहिजे होतं उगाच तिने सोडलं तुम्हाला माहिती का हाणलंय मला काय सांगावं हाणलंय मला बघ अंग पड तुझी बघ काय नाही झालं हे काय झालंय ना अवल्या मारायला पाहिजे होतं तिने हुकिवलं उलट माहिती का कोणती बाई तुम्हाला चुका सोडून मुका देईन हो तुम्हाला तेवढं कळत नाही का माणूस काय म्हणतंय काय नाही ऐकायचं सोडून दुसरंच वदा करत पळायचंय त्याच्यामुळे दारू पिऊन आलो मग तुला हाणलंय मारू सोन दारू पिऊन मग आणखीन पाहिजे ना त्या दुकानात घेऊन यायचं घरी एवढे पैसे कोण दिले एवढे पैसे कुठे दिलते मग कशाला गरज आहे प्यायची आणि मार खाऊन यायची मला वाटलं 10 रुपयाला मुका म्हणल्यावर गेलो मुका काय बाई माया मायने काय पदरात पिदाड गुटून दिलं ग माया नसतं तर केलं असतं तर बरं झालं असतं ग माया बाबा सोबत 10 रुपयाला चांगला असतो सगळं घरदार इकून 10 रुपयाची पुढं घरदारी केलंय काय नाही घरदार इकलेलं आहे काय घरदारी केलंय कशाला दिलं माय पदरात बाय बिचाऱ्याच्या उगाच मार खाऊन येतोय दुसऱ्याचा मला ताण देतोय घरी अरे हात लावू शकत ना आपलं कोणी हात तुला काय म्हणूनच मार खाऊन आला बिचारे हात पाय म्हणूनच सगळं आम शिजून आला मुकाला मला घ्या म्हणते मुका चुका घ्या म्हणत होती चुका घ्या मग चुका घ्या पण मला ऐकू आलं ना की मुका घ्या मुका माझ्या जागा दुसरा असतं गेला असतं घ्यायचं मग मुका तुम्ही पण मुकाच घ्यायला गेलो ना तिचा मग म्हणूनच मार खाऊन आलात ना डोळा सुजून आलात सगळं अंग सुजून आलात नुसतं प्यायल्यामुळं माहिती का कोण मारलं मी दारू पिलं तुला दिसतंय दारू तुला नाही दारू नाही ग माय प्यायला माय नावर तसंच आहे बसल्या आता तर झुलायला लागलात ना दारू तुला नाही शिटून तिथून वाटाणे करत आले मला कोणीच नाही म्हणलं 10 रुपयाला तू कशी काय म्हणली मला 10 रुपये 10 रुपयालाच आहेत तुम्ही 10 रुपयाला हा 10 रुपयाला घरात आणि हे हे काय आणली दिसती आणखी ही पाहिजे काय हे काय देशी दारू देशी दारू नाही का 10 रुपये चला उठा
उठा झोपायला चला. हा चला तुमच्या अंगा हवेत लावते चला. दारू पिऊन उठतात.